तर पुढची महत्त्वाची बातमी आहे ती पालघरसाठी। पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शाळा महाविद्यालयांचा अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकृत आदेश त्याप्रमाणे जारी करण्यात आलेला आहे। उद्या पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय सध्या स्थिती आहे आणि उद्या रेड अलर्ट आहे त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे, त्याबद्दल अधिक माहिती। नक्कीच हेमाली, आज दिवसभर जो मुसळधार पाऊस सुरू आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे वसई विरार शहर परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि शिवाय उद्याला देखील मुसळधार पावसाचा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि या संदर्भात प्रशासनाने खबरदारी म्हणून उद्याला सर्व शाळा महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। पावसाचा जोर सातत्याने राहिल्यास विशेषतः वसई विरार नालासोपारा या परिसरामध्ये जो सखल भाग आहे या सखल भागामध्ये पाणी तुंबून मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होऊ शकतं, पूरस्थिती निर्माण होऊ शकते। त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातला जो काही नद्या असतील, जे महत्वाचे रस्ते आहेत ते देखील पावसामुळे पाण्याखाली गेलेले आहेत आणि अशातच प्रशासनाने खबरदारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी आदेश काढलेला आहे आणि सर्व महाविद्यालये असतील, शाळा असतील किंवा अंगणवाड्या असतील त्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे। शिवाय कोणतंही खूप महत्वाचं जर काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, अन्यथा घरातच राहावे अशा सूचना देखील दिलेल्या आहेत आणि सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाला मदत करावी। कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज आहे, मात्र नागरिकांनी देखील तितकंच सतर्क राहून प्रशासनाला मदत करावी आणि या आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठलाही जीवितहानी होऊ नये किंवा कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिलेल्या आहेत। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। उद्या पालघरकरांसाठी महत्त्वाचा दिवस असणारे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे शाळा महाविद्यालयांचा अंगणवाड्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे।